मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. आज आपण ॲक्रेलिक कलरमध्ये एक फ्लॉवर पॉटचा पेंटिंग करणार आहोत. हे करत असताना आपण जो कॅनव्हास घेतलेला आहे आणि फ्लॉवर पॉटही व्हर्टिकलच होता, कॅनव्हासही त्याच्यासाठी व्हर्टिकल करावा लागला. आणि मग नंतर ज्या वेळेला आपण कामाला सुरुवात केली तर आता पांढरी फुलं आणि त्याचे जे देठ आहेत तर ते थोडेसे एकदम लाईट ग्रीन असे असल्यामुळं खूपच लाईट असा त्याचा सगळा कॉम्बिनेशन होतं. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा मी त्याचं थोडंसं निरीक्षण करून तो बंच कसा आहे ते पाहून घेतलं. त्याच्या आतले टोन जे पांढऱ्या फुलांच्या आत साईडनी आणि आतनं की थोडंसं रिफ्लेक्शन पडून जो काही शॅडो पडतील तर ते थोडंसं मी निरीक्षण करून घेतलं. मग नंतर त्याचं अगदी जस्ट थोडं प्रमाणामध्ये की कुठे काय असावं त्याचं एक ड्रॉईंग करून घेतलं. आणि मग नंतर मी कामाला सुरुवात केली. तर त्यावेळेला पहिल्यांदा मी त्याचे जे देठ आहेत तर ते लाईट ग्रीनमध्ये मी थोडंसं ते मार्किंग करून घेतलं. मग नंतर ते जी फुलं आहेत त्या वास्तविक फुलं ती 3 डायमेन्शनल आहेत, पण ज्या वेळेला त्याच्यावर प्रकाश पडला तर त्यावेळेला त्याचं डायमेन्शन नीट दिसत नाही, कारण ते सगळंच पूर्ण पांढरं होतं. पण तरी पण ज्यावेळेला आपण बारीक डोळे करून बघतो तर त्यावेळेला त्याच्या अपोजिट साईडला पडलेल्या शेड ज्या आहेत तर त्या थोड्याफार प्रमाणात जाणवतात.
मग ते ड्रॉईंग केल्यानंतर मी काय केलं की त्याचा बाह्य जी बाजू आहे म्हणजे बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा एक जस्ट लाईट टोन देऊन घेतला की मला आतला फुलांचा बंच कसा विखुरलेला आहे त्याचं थोडंसं आकलन झालं. आणि मग नंतर मधी ज्या वेळेला सुरुवात केली तर ते जे देठ आहे ग्रीन, तर त्याचं थोडंसं मार्किंग करून घेतलं. आणि मग नंतर ज्या रंगाच्या त्याच्या विरुद्ध बाजूला शाडो पडत होत्या फुलाच्या,
तर त्या थोड्या थोड्या अशा त्याच्यामध्ये पातळ रंगाने ट्रान्सपरंट अशा भरून घेतल्या आणि मग नंतर त्याच्याही पेक्षा थोडासा पातळ रंग करून तोच शॅडोचा तो त्या फुलांना थोडा उठाव येण्यासाठी जिथं जिथं गरज होती त्या ठिकाणी तो वापरला.
आणि मग नंतर ज्या वेळेला फायनल आता याच्यावर आपल्याला काम करायचं आहे, तर त्यावेळेला प्रत्येक गोष्ट म्हणजे बॅकग्राऊंड परत एकदा मी बदलली. कारण जसा फुलांचा पांढरेपणा आहे, तर तो व्यवस्थित दिसावा, म्हणजे बॅकग्राऊंडपासून ते पुढे आहे, बाजूला आहे हे कळावं, याच्यासाठी थोडासा परत डार्क टोन फुलांच्या मधला मी वाढवला. तसाच बॅकग्राऊंडचाही वाढवला. असं 3 ते 4 वेळा मी करत करत या स्टेपपर्यंत आलो. आणि याच्यामध्ये ज्या वेळेला मी फुलांच्या अपोजिट साईडला पडलेल्या शॅडोज दाखवल्या, तर त्याच्यानंतर मी थिक कलरने व्हाईट त्याच्यावर फुलांचं जसं मोल्डिंग आहे त्या पद्धतीने फ्लॅट ब्रशने रेंडरिंग केलं आणि मग एक 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 असा भाग त्याचा सोडवून घेतला. आणि मग टोटल बंच ज्या वेळेला झाला, तर त्यावेळेला परत एकदा मी मागची बॅकग्राऊंडची जी काही कलर स्कीम आहे ती बदलली. त्याच्यानंतर हा फ्लॉवर पॉट खूप उंच होता, मग तो मला संपूर्ण ह्याच्यामध्ये घेणं शक्यच नव्हतं. म्हणून मी त्याचा फक्त एक काही भाग 4 इंचापर्यंतचा भाग त्याच्यामध्ये मी चित्रित केलेला आहे. मग हे करत असताना ज्या वेळेला मागं ग्रीन स्क्रीन होता, मग तो स्क्रीन जर मी पहिला ग्रीन नुसता ठेवला असता, तर त्याच्यामध्ये जो एक मोनोटोनसपणा होता, तर तो मला बरा वाटत नव्हता. मग त्याच्यासाठी मी डार्क रंग म्हणजे ब्लॅक घेतला, त्याच्यानंतर ब्ल्यू घेतला, येलो घेतला असं, आणि रॉ अंबर घेतला. असं करून त्याच्या वेगवेगळे टोन त्या बॅकग्राऊंडसाठी तयार केले.
म्हणून मी त्याला काय केलं की खाली एक दोन फुलांचे काही भाग पडलेले आहेत ते दाखवलेले. मग त्याच्यामुळे काय होतं की वरच्या व्हाईट फुलं, नंतर ग्रीन त्याच्या दांड्या, आणि त्याला बॅलन्स म्हणून मी खालची जी व्हाईट फुलांची काही पाकळ्या म्हणा किंवा जो काही भाग आहे तो दाखवलेला आहे. तो पर्पजली दाखवलेला आहे की त्या फुलांचा आणि याचा संबंध बॅकग्राऊंडचा वाटावा, म्हणजे नुसता त्यातला खाली डेड भाग वाटू नये याच्यासाठी त्याचा वापर केलेला आहे. आणि ज्या बेस म्हणजे ज्या ठिकाणी फुलं खोचलेली आहेत पॉटमध्ये, तर त्या ठिकाणी खाली मी जरा डार्क रंगाचा वापर केला. हेच रंग होते, ब्लॅक, रॉम्बर, ब्ल्यू आणि येलो, आणि त्याचं कॉम्बिनेशन करून तो फुलांचा बंच उठून कसा येईल, म्हणजे त्याला डायमेन्शन्स कशी मिळेल त्याचा प्रयत्न केलेला. आणि मग नंतर ज्या वेळेला आपण फुलांचा बंच व्हाईट पूर्ण झाला, तर जर खाली आपण फोरग्राऊंडच्या बाजूनी नुसतं ते तसं ठेवलेलं असतं तर ते तितकंसं म्हणजे कंपोजिशनच्या मानाने बरं वाटत नाही. असं करत करत आपण कुठलंही चित्र असू देत, म्हणजे स्टील लाईफ असू देत, नेचर ड्रॉइंग असू देत, किंवा कोणत्याही प्रकारचं ॲबस्ट्रॅक्ट जरी असलं तरीसुद्धा ज्या वेळेला आपल्याला आपल्या चित्रकृतीला एखादी गोष्ट जर मारक ठरत असेल तर ती त्यातून जरूर वगळावी. आणि जर एखादी गोष्ट चांगली त्याच्यामध्ये ॲड करून आपली जी कलाकृती चांगली होणार असेल तर ती त्याच्यामध्ये जरूर करावी असं माझं स्वतःचं मत आहे. तर त्याच्यासाठी म्हणून मी या पाकळ्यांचा खाली वापर केलेला आहे. आणि असं करत करत तिसऱ्या स्टेपला मी हे माझं चित्र पूर्ण केलेलं आहे की हा व्हाईट कलरचा फ्लॉवर बंच.